भारताच्या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळी पुणे, पवित्रम फाउंडेशन आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे वंदे मातरम मेळा देशभक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळात टिळक रस्त्यावरील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या आवारात हा मेळा होणार आहे, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ अध्यक्ष सुधीर काळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य आणि अध्यक्ष तुषार कुलकर्णी, सदस्य आणि अध्यक्ष विना अनुदानित विभाग पारख ठाकूर, सचिव रमा कुलकर्णी, कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अविनाश मोहरी उपस्थित होते। राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणाऱ्या विविध उपक्रमांचा या मेळ्यात समावेश आहे। भारत मातेचे पूजन व भारत मातेला अभिवादन, 150 वर्षांच्या गौरवशाली परंपरेतील वंदे मातरमचे सामूहिक गायन, रक्तदान शिबिर, एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम, सूर्यनमस्कार, मल्लखांब, लाठीकाठी व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर गीते, भजन, पोवाडे आणि सांस्कृतिक सादरीकरणे यात होणार आहेत। पुणेकरांनी या मेळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण, शिक्षक आणि नागरिकांनी सहभागी होऊन देशभक्तीचा जागर अनुभवावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे। शिक्षण प्रसारक मंडळी, पवित्रम फाउंडेशन आणि संस्कार भारती पुणे महानगर या तीनही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 15 ऑगस्टला आपल्या राष्ट्रीय गीताला म्हणजे वंदे मातरमला जे 150 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने एक आगळा वेगळा कार्यक्रम वंदे वंदे मातरम अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। सप महाविद्यालयाच्या पटांगणात ह्या कार्यक्रमाचं नियोजन असेल। विविध उपक्रमाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यात भारत माता पूजन हा सर्वात महत्त्वाचा विषय असणार आहे। त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील सर्व सैनिकांना या ठिकाणाहून रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठवण्याचं नियोजन केलेलं आहे। तसंच विविध देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण होणार आहे। कवितांचं वाचन, कवितांचं पठण जे राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीवर आधारित असणार आहे। त्याचसोबत आपण विविध पारंपरिक खेळांचं इथे सादरीकरण असणार आहे। तसंच विशेष विद्यार्थी जे दुय्या मुकबधीर शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांचा शंखवादन आणि विशेष सादरीकरण या निमित्ताने असणार आहे। तसंच रक्तदान, नेत्रदान आणि अवयवदान आमची अशी कल्पना आहे की साधारणतः 1000हून अधिक बाटल्या रक्ताचं संकलन इथे होईल। नेत्रदान आणि अवयवदान यासाठी जागरूकता पसरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। विविध इतिहासातले ज्यांनी राष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचं, थोर विचारवंतांचं, थोर राष्ट्रीय पुरुषांचं इथे चित्रकला प्रदर्शनी असणार आहे। रांगोळी स्पर्धा या ज्या निमित्ताने घेतलेले आहेत त्याचं सादरीकरण, त्याचं प्रेझेंटेशन असेल। ढोल ताशा पथक असणार आहे, त्यांचंही सादरीकरण असेल। प्रत्येक तासाला संपूर्ण वंदे मातरम गायनाचं नियोजन असेल, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या राष्ट्रगीतात सहभागी होण्याचं संधी मिळेल। विविध विषयांवर आधारित पथनाट्यांचं सादरीकरण होईल। एक व्हायोलिन वादकांचं विशेष पथक या निमित्ताने इथे सक्रिय असणार आहे, त्यांचाही कार्यक्रमाचं सादरीकरण असेल। अशा वेगवेगळ्या राष्ट्रीय गीतांच्या थीमला अनुसरून 150 वर्ष वंदे मातरमचे गीताची या घटनेला आधारून या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आहे। पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात उपस्थिती आपली नोंदवायची आहे आणि हा जो राष्ट्रीय हुंकार आपण पुण्यात सादर करीत आहोत त्यात सहभागी व्हायचं आहे, हे असं शिक्षण प्रसारक मंडळीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो।